आज मी बनवलेला झणझणीत असा मटण रस्सा. बरं, हा मटण रस्सा मी 1, 2, 10 लोकांसाठी नाही तर पूर्ण 100 ते 150 लोकांच्या प्रमाणामध्ये बनवलेला. बनवायला हा मी अतिशय सोप्या साध्या पद्धतीने बनवलेला, पण याची टेस्ट, याची चव अप्रतिम अशी आलेली. यामध्ये ज्यांनी हा रस्सा खाल्ला ना, त्यातल्यांनी काही काही जे माझे ओळखीचे होते त्यांनी पर्सनली येऊन मला खूप सारं आशीर्वाद दिला आणि काहींनी खूप सारी तारीफ केली की दीदी रस्सा खूप छान झाला होता, ताई रस्सा खूप छान झाला होता, भाजी खूप छान झाली होती. तर हीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की नक्की कळवा. तर चला, आजची ही रेसिपी आहे 100 ते 150 लोकांना झणझणीत असा मटण रस्सा. बरं, इथं मटणाची क्वांटिटी ही 15 किलो होती. बाकी मसाले वगैरे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सगळं सांगणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, का तर ह्यामागे खूप सारं कष्ट होतं, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. तर इथं मी 3 किलो कांदा बारीक असा पातळ चिरून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा लिटर तेल वापरलेलं आहे. तर आपण सुरुवातीलाच तेलाची क्वांटिटी खूप जास्त जर केली तर भाज्या खाताना अशा मोचळ लागतात, म्हणजे तेलकट लागतात. आपल्याला काय करायचं असतं ना, भाजी चवीला छान झाली पाहिजे ना, की अशी तेलकट तेलकट झाली पाहिजे. तर पण नॉनव्हेजच्या भाज्यांना कसं तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त असते. त्यामुळे मी काय करते, सुरुवातीला इथं मी अर्धा लिटर तेल घातलं. मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी पुन्हा थोडंसं तेल घातलं. म्हणजे जास्त झालं तर आपल्याला काढता येत नाही, पण कमी झालं तर आपण ॲड करू शकतो. त्यामुळं सुरुवातीला जिन्नस थोडीशी कमी वापरायची. तेल असो किंवा मसाल्याची क्वांटिटी असो थोडीशी कमी असली तरी चालतं. तो जास्त झालं आपल्याला त्यामधून काढून घेता येत नाही, त्यामुळे शक्यता थोडंसं कमी घालायचं. तर इथं मटण मॅरिनेशन करून घेत आहे. तर त्यासाठी इथं मी 100 ग्रॅमची जी हळदीची पुडी असते ती पूर्ण यामध्ये वापरलेली. त्यानंतर इथं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचा आहे, ज्यामुळे आपला मटणचा स्टॉक चवीला खूप भारी होतो आणि ह्याचा जो रस्सा बनवतो ना आपण, तो सुद्धा मस्त असा तयार होतो. तर तुम्ही छोट्या क्वांटिटीमध्ये अगदी 10-12 लोकांसाठी जरी बनवत असाल ना, तरीसुद्धा तुम्ही ह्या स्टेप जर फॉलो करून जर रस्सा बनवला ना, तर खूप भारी रस्सा होतो. अगदी गावरान पद्धतीने मस्त असा चरचरीत चविष्ट असा हा रस्सा बनवून तयार होतो. आता हे हळद मीठ लावलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर ही सगळी रेसिपी बनवताना, हा सगळा मटणचा घाट घालताना मला घरच्यांची खूप सपोर्ट होता. वडील सगळं सांगत होते, भाऊसुद्धा थोडीशी मदत करत होता. त्यामुळे ही सगळं खूप सोपं गेलं. आता हा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे आपल्याला यामध्ये घालायची धना पावडर. धना पावडरमध्ये मटणला एक स्मेल असते आणि ती स्मेल जर आपल्या स्टॉकमध्ये जर उतरली ना, तर पूर्ण रश्श्यामध्ये ती चव आपल्याला जाणवते, अशी हलकीशी स्मेल जाणवते. त्यामुळे जर धना पावडर जर घातली ना, तर ती स्मेल पूर्णपणे नाहीशी होते आणि जो आपला पदार्थ छान बनून तयार होतो. त्यामुळे इथं मी धना पावडर घातलेली आहे आणि छान हे मॅरिनेशन करून साईडला ठेवलं. अगदी अर्ध्या तासासाठी हे मी साईडला करून ठेवलं होतं. आता इथं जो आपण कांदा तळण्यासाठी ठेवला होता, त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घातली, पण ती क्लिप थोडीशी मिस झाली. शूट करण्यामध्ये किंवा एडिटिंगमध्ये काय झालं हे मला समजलंच नाही स्वतःला. तर इथं मी पाव किलो आल्याची पेस्ट आणि पाव किलो लसणाची पेस्ट यामध्ये घातलेली आहे आणि पाव किलोच यामध्ये सुक्या नारळाचं जी पावडर असते ना, ती वापरलेली आहे. आता हे व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं, छान असं सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घेतलं आणि आता इथे हे व्यवस्थित परतून घेतलं ना, की यामधलं हलकंसं तेल थोडंसं हे होतं. हे बघा, थोडंसं तेल सेपरेट होतं. त्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये मटण घालायचं आहे. मटण घातल्याच्या नंतर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही कधी घरगुती पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी रस्सा बनवलेला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे मटण छान असं कांद्यासोबत व्यवस्थित असं परतून घ्यायचे. यामध्ये पाणी घालण्याची अजिबात घाई करायची नाही. गॅसची फ्लेम वाटल्यास तर कमी करायची आणि हे छान असं परतून घ्यायचं.
हे छान परतल्याच्या नंतर यामध्ये मी गरम पाणी घातलं होतं. तर इथं हे 5 लिटरचं म्हणजे पातेलं आहे. यामध्ये दोनदा मी 5-5 लिटर पाणी छान गरम करून घातलेलं आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. हे पहा. आणि आणखी थोड्या वेळाने मी यामध्ये आणखी पाण्याची क्वांटिटी वाढवलेली, म्हणजे मला थोडंसं कमी वाटलं म्हणून आणखी एक पातेलं घातलं. म्हणजे असं मी यामध्ये 15 लिटर पाण्याचा वापर केला होता. हे बघा. आता हे व्यवस्थित असं शिजलेलं आहे. तर याला शिजण्यासाठी अगदी 1 ते 1.5 तासाचा वेळ गेलेला. सुरुवातीला मोठ्या गॅसवर हे मटण शिजवून घेतलं. त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून हे आणखी अर्ध्या तासासाठी शिजवून घेतलं. का तर ज्यावेळेस आपण अशा मोठ्या क्वांटिटीमध्ये भाज्या बनवतो, रस्सा बनवतो, त्यावेळेस हे मटण शिजण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो. क्वांटिटी जास्त असली की वेळ खूप लागतो त्यामुळे. तर इथं सुरुवातीला मटण शिजण्यासाठी मी 3 किलो कांदे वापरलेले. त्यानंतर इथं पुन्हा 1 ते 1.5 किलो हा कांदा मी पुन्हा उभा चिरून घेतला आणि छान असा भाजून घेतलेला आहे. खोबऱ्याची पावडरसुद्धा मी पुन्हा एकदा अशी व्यवस्थित भाजून घेतली आणि हे वाटण तयार केलं. आता हे जे आहे, जे भाजलेले चणे असतात त्याची पावडर आहे. इथं थोडीशी आलं लसणाची पेस्ट मी फोडणीसाठी ठेवली होती. तर चला आता ह्या रश्श्याची फोडणीची तयारी करू. तर इथं मी अर्धा लिटरपेक्षा जास्तीचं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये तेजपान घालायचं, जराशी कोथिंबीर घालायची आणि सोबतच यामध्ये आलं लसणाची आपल्याला पेस्ट घालायची आणि हे परतून घ्यायचे. तर ज्यावेळेस आपण रस्सा जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो त्यावेळेस मटण सेपरेट केलं जातं आणि स्टॉक सेपरेट केला जातो. तर इथं सुद्धा मटण साईडला केलेलं आहे आणि फक्त आपल्याला स्टॉक हवा आहे रस्सा बनवण्यासाठी. इथं जी आलं लसणाची पेस्ट आपण घातली होती ही छान अशी आता मी परतून घेतली आहे. आता ही आलं लसणाची पेस्ट काय होतं ना, पातेल्याला चिटकते आणि पातेलं करपू शकतं. त्यामुळे काय करायचं, थोडंसं जे अळणी सूप आहे ते ह्यामध्ये घालायचं. म्हणजे आपण जे मसाले यामध्ये परतू ते छान परतले जातात, शिवाय करपत नाहीत. तर यामध्ये जो तिखट मसाला आहे तो अर्धा किलो होता. त्यानंतर कांदा लसूण मसाला हा 1/2 किलो होता. त्यानंतर तरी मसाला जो असतो तो सुद्धा 100 ग्रॅमचं पॅकेट होतं. त्यानंतर यामध्ये गरम मसाल्याचं पॅकेटसुद्धा 100 ग्रॅमचं होतं आणि मटण मसाल्याचं एक पॅकेट होतं, ते सुद्धा 100 ग्रॅमचं होतं. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये आपण मसाल्याचा वापर केला होता. आता यामध्ये जे अळणी सूप आहे हे थोडंसं घालून हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. छान याला असं तेल सुटलं पाहिजे, छान असा मसाल्याचा असा सुगंध आला पाहिजे, तोपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आणि मध्यम गॅसवर हे व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं, घाई करायची नाही. आता यामध्ये जे कांदा खोबऱ्याचं वाटण होतं हे वाटण घालायचं. आता हे व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. ह्याला कंटिन्यू हलवत राहायचं, नाहीतर मसाला पातेल्याच्या तळाला चिटकू शकतो. तर यामध्ये हा जो अळणी स्टॉक आहे हा थोडासा वापरत राहायचं. आपल्याला जर वाटलं की मसाला खूप कोरडा पडतोय तर थोडंसं सूप घालायचं आणि परतत राहायचं. हे परतण्यासाठी मला अर्धा ते पाऊण तास लागलेला. हे पहा, थोडंसं सूप घालून ह्याला मी व्यवस्थित असं परतून घेतलं. तुम्ही वरती पाहू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये मीठ घालायचं आहे. इथं मिठाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता, पण टोटली याला ना 1 किलोपेक्षा जास्तीचं मीठ लागलेलं. आता आपण जी भाजलेल्या चण्याची जी पावडर होती ती छान अशी पाण्यामध्ये मिक्स करून ठेवली, म्हणजे ती छान फुलते आणि भाजी आपली खूप पातळ नाही किंवा खूप घट्टसुद्धा नाही, अशी मध्यम होते. आणि जर आपण अशीच जर पावडर यामध्ये जर भुरभरून टाकली तर त्याच्या गाठी गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे छान पाण्यामध्ये भिजवून घालायची. तर तुम्ही बघू शकता हा मसाला किती मस्त असा परतून तयार आहे.
तर तुम्हीसुद्धा अशा कधी अचानक तुमच्यावर जर वेळ आली की एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये जर स्वयंपाक बनवायचा तर तुम्ही सहज बनवू शकता. जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण किती साध्या सोप्या पद्धतीने हा रस्सा बनवून तयार केलेला आहे. तर हे छान असं मिक्स करायचं. ह्या रश्श्याला रंग खूप सुरेख आलेला, टेस्ट खूप छान होती ना. खूप जास्त असा हा रस्सा तिखट होता ना, एकदम असा कमी तिखट, अगदी मध्यम असा हा रस्सा तिखट, चवीला खूपच भारी झालेला. फक्त मसाला हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा, मसाल्याची क्वांटिटी व्यवस्थित वापरायची, ज्यामुळे आपला रस्सा चवीला खूप जास्त छान बनून तयार होतो. आता यामध्ये पाणी घालायचं. आणि हा मसाला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे, का तर मसाला हा फुटाण्याचा कूट जर घातला तर त्याच्या तळाशी चिटकू शकतो. तर आता वडिलांनी सांगितलं की आपल्याला इथपर्यंत ही भाजी लागणार आहे, त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं. माझे वडील जेव्हा असे बाहेर राहायचे ना, त्यावेळेस ते स्वतः स्वयंपाक बनवायचे, त्यामुळे त्यांना स्वयंपाकाची खूप आवड होती. म्हणजे बिर्याणीच्या भरपूर रेसिपी, नॉनव्हेजच्या भरपूर रेसिपी आम्ही त्यांच्याकडूनच शिकलेलो आहोत. त्यांच्या हातचा स्वयंपाक खूप भारी व्हायचा, त्यामुळे हळूहळू त्यांना स्वयंपाक करताना पाहताना मलासुद्धा स्वयंपाकाची खूप आवड लागली आणि मी सुद्धा एकापेक्षा एक रेसिपी नंतर ट्राय करायचे. तर हा बघा असा रस्सा खळखळून हा उकळला पाहिजे. ज्यावेळेस अशा प्रकारे रस्सा उकळतो ना, तो पूर्ण घरभर काय पूर्ण अर्ध्या गावामध्ये याचा सुगंध जातो. तर तुम्ही पाहू शकता काय मस्त हा रस्सा बनवून तयार आहे. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल ना, तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला कशा प्रकारच्या रेसिपी पाहायला आवडते ना, ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे काही सजेशन असले ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. छोटीशी कमेंट करा, तुम्हाला हा रस्सा कसा वाटला. तर पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.